आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। कुर्लपजवळ बिबट्याचा वावर, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, दिवसा वीज देण्याची मागणी। कुर्लप परिसरातील चांदोली वसाहती शेजारी असलेल्या शेतशिवारात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे। यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे। मिळालेल्या माहितीनुसार आनंदराव गुरव यांच्या शेतात पाणी पाजण्याचे काम सुरू असताना त्यांना बिबट्याचे दर्शन झाले। बिबट्या जवळच वावरत असल्याचे लक्षात येताच त्यांनी घाबरून तिथून पळ काढला। आज सकाळी पुन्हा शेतात जाऊन पाहिले असता शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले आहेत। चांदोली वसाहतीला लागूनच ही शेती असल्याने रहिवासी भागातही भीती पसरली आहे। वन विभागाने या परिसरात शोध मोहीम राबवून बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे, जेणेकरून शेतकरी निर्भयपणे शेतात जाऊ शकतील। सध्या शेतीला रात्रीच्या वेळी वीज पुरवठा केला जातो। बिबट्याचा धोका असल्याने रात्री शेतात पाणी पाजणे अत्यंत धाडसाचे आणि जीवघेणे ठरत आहे। त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून दिवसा वीज पुरवठा करावा अशी आग्रही मागणी महिला शेतकरी शांताबाई पाटील आणि इतर शेतकऱ्यांनी केली आहे। आमची शेती वसाहती शेजारीच आहे, रात्री पाणी पाजायला जावे लागते, पण आता बिबट्या समोर दिसत असल्याने जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे। वन विभागाने बिबट्याचा शोध घेऊन त्याला पकडावे आणि शासनाने आम्हाला दिवसा वीज द्यावी असे शांताबाई पाटील म्हणाल्या। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून वन विभाग आता काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज आमच्या इथं कुर्लप चांदोली वसाहतीच्या शेजारी आनंद गुरव यांचं शेती आहे। त्या शेतीमध्ये पाणी पाजत असताना त्यांना बिबट्याचा वावर दिसलेला आहे। बिबट्याचा सावर दिसल्यामुळे भीतीनं निघून गेले। त्यांनी जाण्यापूर्वी आम्हाला फोन करून सांगितलं असं इथे बिबट्या आहे आणि मला इथं दिसलेला आहे बिबट्या। वसाहतीच्या शेजारीच त्यांचं रान असल्यामुळं लवकरात लवकर त्या वन विभागानं त्या बिबट्याचा शोध घ्यावा आणि ते बिबट्या पकडण्यात त्यांना यश यावं। त्याचबरोबर आम्हाला दिवसाची लाईट शासनामार्फत लवकरात लवकर कशी देता येईल ते शासनानं त्याची दखल घ्यावी आणि बिबट्याचा शोध घेऊन त्या बिबट्याला लवकर जेरबंद करावं। मी शांताबाई सांगते की आमची रानं वसाहती शेजारी आहेत आणि एखाद्या वेळी रात्रीचं पाणी पाजायला लागतं, तेव्हा इथं बिबट्या आमच्या शेजारीत फिरत आहे। तेव्हा तुम्ही काळजीपूर्वक बिबट्याचा शोध लावून त्याला पकडावी ही माझी विनंती। आणि दिवसाची लाईट शासनानं मान्य करावी ही माझी विनंती आहे।